एकनाथजी डगळे तसेच रोशन भाऊ शेलार कुठे असेल आपण पंचांच्या भूमिकेत यायचं आहे. किरण कोराडे पंचांच्या भूमिकेत. या दिवसातील दुसरी सेमीफायनल जय श्रीराम खर्डी वर्सेस मोरिया स्पोर्ट्स धामणी. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले ते जय श्रीराम खर्डी या संघाने. पंचांच्या भूमिकेत एकनाथ भाऊ डगळे आणि किरण भाऊ कुराडे नामांकित असे पंच. क्षेत्ररक्षण सजवायचंय. तसेच गणेशजी भरी साहेब यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपला मान सन्मान करण्यासाठी विनंती करतो. शुभम भागडे आपण यायचं आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कसारा गावातील नामांकित आमचे भाऊ गणेश भाऊ भरे त्यांचा सन्मान करतायत. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय. गणेश भाऊंचं नेहमी सहकार्य असतं कसारा प्रीमियर लीगला आणि यापुढेही सहकार्य राहील. त्यानंतर सागरजी उबळे साहेब यांचा आपण यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा मी शुभ भागडे यांना विनंती करतो यथोचित मान सन्मान करायचा आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहापूर तालुका उपाध्यक्ष सागर नाना उबाळे यांचा यथोचित सत्कार करतायत ते शुभम भाऊ भागडे. आणि सामन्याला सुरुवात होतीये. कसारा प्रीमियर लीग सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे प्रत्येक क्रीडा क्षेत्रात त्यांनी जर का बघायला गेलं तर सहकार्य करणारे आमचे खालिदभाई शेख यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती असेल की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. प्रमोद मामा आपणास विनंती आहे त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. किया इनवाइट किया है बैटिंग के लिए मोरिया स्पोर्ट्स धामनी. दो बैट्समैन नॉन स्ट्राइकर इन पर, अजय गौते स्ट्राइकर इन पर, नीलीश पागी गेंदबाजी ट्रैक पर बिठे. पहली गेंद पर भव्य स्वागत किया है बैट्समैन नीलीश पागी ने. इस बीच खड़े खड़े हेलीकॉप्टर उड़ा दिया और लैंड होता हुआ लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रन बिग सिक्सर. शुरुआत है फ्लाइंग स्टार्ट. 2 गेंदे 10 रन. पूरी तरह से प्रेशर डाइवर्ट किया गेंदबाज विजय पर. इस बीच सीधे बल्ले से खेला है लॉन्ग ऑन रीजन में. ये गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर. क्रैकिंग स्ट्रोक 4. इस बीच ऑन साइड में खेलना चाहते थे. बल्ले और गेंद का कोई कनेक्शन हुआ नहीं और सिंगल यहां से प्राप्त होती हुई. रनों की संख्या 15. आदरणीय सन्माननीय राजूजी कांबडी साहेब शहापूर पंचायत समिती सदस्य यांच्याकडनं एक पारितोषिक आलं आहे 500 रुपयाचं. लगातार 3 षटकांसाठी 4 गेंदे हो चुकी है 15 रन. अंतिम 2 गेंदे शेष. इस बीच नो लुक स्ट्रोक. गेंद गैप में ट्रैवल होती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे इस गेंद पर 4 रन.
5 गेंदें और 19 रन, 19 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। टीम मोरिया स्पोर्ट्स धामनी, अजय गौते स्ट्राइकर इन पर। ओह क्या बात है, इस बीच एक बढ़िया स्ट्रोक, एफर्ट अच्छा था, कोशिश प्रयास अच्छा था। लगातार 3 षटकार मारल्यास एक षटकार मैदान से बाहर 6 रन। लगातार 3 षटकार मारल्यास 1001 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल जगदीशजी डोळे साहेब यांच्याकडनं। तसेच लगातार 3 चौकारास 500 रुपयाचं रोख प्राइस दिलं जाईल। दोन्ही संघासाठी ही नामी संधी आहे। त्याचपूर्वी आपण जाऊया, विजयजी भरसट साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो पप्पू भाऊ साखरे, आपण यायचं आहे मान सन्मान करण्यासाठी। वाईजी साखरे, थैंक यू सो मच सर। पहली ओवर की समाप्ति हुई, मैड्रिडी पावर प्ले का पहला ओवर विजय के ओवर में कुल बने हैं 25 रन, 25 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। मोरिया स्पोर्ट्स धामनी, एक शाही सत्कार होता हुआ वीआईपी डैश पर इस खड़ी कसारा एसोसिएशन के प्रेसिडेंट आदरणीय सम्माननीय विजयजी भरसट साहब, पप्पू जी साकरे साहब, इनके मुबारक हाथों से चलते मैदान की तरफ। नीलेश पागी स्ट्राइकर एंड पर है, क्या फ्लाइंग स्टार्ट मिली है, 25 रन बने हैं। दूसरा ओवर सलमान गेंदबाजी ट्रैक पर, पहली गेंद बिल्कुल पैरों में की थी, ऑन साइड में खेला है, वहां पर कोई फील्डर है नहीं, गेंद का पीछा किया जा रहा था, गेंद की गति कहीं ज्यादा थी और मिले इस गेंद पर 4 रन। यांच्याकडनं तसेच लगातार 3 षटकार मारल्यास 1001 रुपयाचं रोख प्राइस दिलं जाईल। थैंक यू सो मच सर। 4 रन की मदद से रनों की संख्या 29। सलमान गेंदबाजी ट्रैक पर है, पहली गेंद बिल्कुल पैर में गेंद अच्छी थी पर वहां पर कोई फील्डर तैनात नहीं था। इस बीच मिस टाइम स्ट्रोक पर दूरी बिल्कुल है, ये गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से बिग सिक्सर। रुपयाचं रोख प्राइस दिले जाईल ते गणेशजी भरीत साहेब यांच्याकडनं। विकेटची हॅट्रिक। इस बीच इनसाइड आउट खेला था, नीचे फील्डर को पाया, बैट्समैन आउट, पहले विकेट का पतन। सफलता ललित गांगुडे कुठे असेल त्याने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। तसेच आगळं पारितोषिक पहिल्या दिवसापासून जे आम्हाला जगदीशजी डोळे साहेब इथे लावतात ते म्हणजे डान्सिंग अंपायर, पंचांच्या भूमिकेत जे एकनाथजी दगडे साहेब आहेत, त्यांनी जर का प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन केलं तर प्रत्येक डान्स साठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जगदीशजी डोळे साहेब यांच्याकडनं। थैंक यू सो मच सर। विकेट अर्जित की है सलमान ने। देखो पहली गेंद पर 4 रन बने थे, दूसरी गेंद पर 6 और तीसरी गेंद पर आउट। अच्छा, 7 गेंदों का सामना किया था, 25 रन बनाकर आउट हुए हमारे गोना लेखक। इस बात को बताते हुए सुभाष जी करवर साहब, 3 गेंदें हो चुकी है, दूसरा ओवर मैड्रिडी पावर प्ले का सलमान सफलता मिली है, यानी आत्मविश्वास बढ़ेगा इस बार सलमान का। स्ट्राइकर इन पर नए बैट्समैन सूरज। ओहो मिस टाइम शो, क्या दूसरा विकेट आ सकता है, सफलता मिलती हुई, बैक टू बैक 2 विकेट। बैट्समैन सूरज इज बैक टू डगआउट। लगातार 3 विकेट घेतल्यास 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल गणेशजी भरीत। तिसरा गडी घेतल्यास बाद केल्यास आपल्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल गणेशजी भरी साहेब यांच्याकडनं। पारितोषिक जमा झालेलं आहे। थैंक यू सो मच सर। सलमान इज ऑन हैट्रिक, विकेटों के हैट्रिक पर है। जिस तरह से अनुभवी गेंदबाज, एक बेहतरीन ऑलराउंडर, इस विभाग के काफी अनुभव है विजय जी जगताप और सलमान के बीच चर्चा होती हुई। नए बैट्समैन
गणेश धावड. जगदीश डोळस यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. या चेंडूवरती जर का आपण गडी बाद केल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, जमा झालेलं आहे. इस बीच बल्ले का भारी सिरा और गेंद थर्ड मैन रीजन में रवाना होती हुई तेजी से पहुंची है बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. एकनाथ दगडे यांना देखील संधी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे जगदीश डोळे साहेब यांच्याकडनं डान्स करिता. थैंक यू सो मच. आखिरी गेंद पर सिंगल बनी. 2 ओवर की समाप्ति हुई. मैडर्टी पावर प्ले के 2 ओवर में बने हैं 40 रन. 2 विकेटों के नुकसान पर मोरिया स्पोर्ट्स धामनी. विकेटें अर्जित की. 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 40 रन 2 विकेटों के नुकसान पर मोरिया स्पोर्ट्स धामनी. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है, फील्ड को जल्द से जल्द सजाना है. ऑन फील्ड अंपायर से ये गुजारिश है कि मैच को जल्द से जल्द ऑन करना है. त्याचपूर्वी आपण जाऊया रोहिजी उबाळे साहेब जे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत त्यांचे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रुपेश आंबरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा मायेचे उद्गार शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चलो स्पीड अप करना है. ऑनफील्ड अंपायर से अपील है, गुजारिश है कि मैच को जल्द से जल्द ऑन करना है. चला घाई करायची आहे, आपल्याला आणखी 2 सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर देखील आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं बॅड लाईट स्वीकारली जाणार नाही. त्या कारणाने मी विनंती करतो सर्व संघाच्या खेळाडूंना तसेच संघ नायकाला की आपण लवकरात लवकर आपण खेळ दाखवायचा आहे, आपला खेळ सुरू करायचा आहे. ओवर नंबर 3 की शुरुआत मिडल ओवर में गेंद को थमाया है कैप्टन ने जय काले के हाथ. पिछले मैच का हीरो जिसने 6 गेंदों पर 6 रन डिफेंड किए थे, आखिरी 1 गेंद पर 1 रन वहां पर जीत अर्जित की थी. स्ट्राइकर एंड पर बैट्समैन गणेश धावड़. गेंदबाजी ट्रैक पर जय काले. ओवर नंबर 3 की शुरुआत. पहली गेंद.
काफी लंबे रनअप के साथ, अच्छे बॉलिंग एक्शन के साथ जय काले। स्ट्राइकर इन पर दाएं हाथ के बैट्समैन गणेश थावड़ सामना करेंगे। इस बीच ये गेंद लेग स्टंप के काफी बाहर और 22 के रूप से सिंगल प्राप्त हुई। 1+1 2 रन बने हैं, 42 रन। जय काले पहली गेंद दिशाहीन गेंदबाजी, बड़ा मैच। दोनों ही टीमें इस मुकाम तक काफी मेहनत और मुशक्कत के बाद पहुंची है। स्ट्राइकर इन पर अक्षय गौते सामना करेंगे जय काले का। ओहो क्या गेंद थी, ऑन साइड में खेला है, शॉर्ट मिड विकेट में वहां पर समाधान है। सिंगल प्राप्त हुई, सिंगल के चलते रनों की संख्या 43 रन, 43 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। काफी पेस आगे रखने की कोशिश। ये ओवर कहीं ना कहीं गणेश थावड़ और अक्षय गौते को संभाल कर खेलना होगा। जिस तरह से इस गेंदबाज के पास पेस है, टप्पा गिरने के बाद काफी तेजी से विकेट कीपर तक पहुंचती है गेंद। काफी लंबा रनअप इस गेंदबाज का, काफी चर्चा होती है। ओह सीधा क्षण में किया था इस गेंद को, क्या बात है, काबिले तारीफ, बहुत बढ़िया गेंद। गेंद आई है डॉट, ऑन साइड में खेलना चाहते थे, मौका ही नहीं मिला। लगातार तारीफ होती हुई जय काले की, 2 गेंदें हो चुकी है। चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है। स्ट्राइकर इन पर गणेश थावड़, रन बने हैं अब तक 43 रन, 43। अजय गौते जब तक नॉन स्ट्राइकर इन पर है, लटकती हुई तलवार है। ओहो मिस टाइम स्ट्रोक, काफी ऊपर है ये गेंद, नीचे फील्डर नहीं करेंगे कोई गलती। तीसरा झटका लगता हुआ बैट्समैन गणेश थावड़ इज बैक टू द पवेलियन। पहली गेंद वाइट +22 के रूप से सिंगल प्राप्त हुई थी, यानी 2 रन बिना गेंद पर आए थे, बिना कोई गेंद के 2 रन बने थे। अब 3 गेंदें हो चुकी है, सिर्फ 3 रन। अब नए बैट्समैन, लेफ्ट हैंडेड बैट्समैन कल्पेश, स्ट्राइकर इन पर रहेंगे। 3 विकेटें जा चुकी है, 43 रनों पर सफलता मिलती हुई जय काले को। चलो स्पीड अप करना है। स्ट्राइकर इन पर कल्पेश सामना करेंगे जय काले का। अब तक 43 रन, 3 विकेटों के नुकसान पर कल्पेश नए बैट्समैन। ओहो काफी अच्छी गेंद, तो वो खड़े खड़े खेलना चाहते थे, बिल्कुल बल्ला गेंद तक आता, गेंद विकेट कीपर की दस्तानों में पहुंचा था। 4 गेंदें हो चुकी है, सिर्फ 3 रन बने हैं, 1 विकेट। काश दूसरे ओवर में या पहले ओवर में गेंदबाज जय काले को लाया जा सकता था, क्योंकि ये रन 2 ओवर में अच्छे बने थे। 40 रन, 3 विकेटें जा चुकी है, 4 गेंदों पर अच्छे नजर आते हुए जय काले। स्ट्राइकर इन पर बैट्समैन कल्पेश। पिछला मैच अच्छा योगदान रहा था कल्पेश का। इस बीच काफी तेज ये गेंद और लाउड अपील है, अंपायर सहमत नहीं है। सिंगल प्राप्त हुई, सिंगल के चलते रनों की संख्या 44 रन, 44 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेटें। अच्छा चैलेंज किया गया है,
अंपायर ने रिव्यू की मांग की है, चेक किया जाएगा बैट्समैन सेफ है या नहीं। बड़ा विकेट हो सकता है क्योंकि अजय गौते स्ट्राइकर इन पर है। आदरणीय सागर उर्फ बॉबी सोनवणे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये जे मुख्य व्यासपीठ आहे तिथे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपला देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल, यायचं आहे आपण सागर उर्फ बॉबी सोनवणे। मी प्रमोद मामा शेजूळ यांना विनंती करतो की आपण त्यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे। मायेची उद्धार शाल व पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। थर्ड अंपायर का डिसीजन, बैट्समैन आउट। ये बड़ा झटका लगता हुआ, सेफ नहीं है बैट्समैन, पॉपिंग क्रीज में पहुंचे नहीं है। 12वा खेळाडू आहे इथे, धामणी संघ आपला 12वा खेळाडू आहे इथे। बड़ा विकेट, इसीलिए थ्रो किया था जय काले ने। काफी अच्छा ओवर गुजरता हुआ, मैच टर्निंग पॉइंट हो सकता है ये ओवर। आखिरी गेंद शेष है, अंतिम गेंद शेष है। चलो जल्द से जल्द फील्ड को सजाना है, स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है। सॉरी, 3 ओवर की समाप्ति हुई, रन बने हैं 44 रन। 4 विकेटों के नुकसान पर मोरिया स्पोर्ट्स धामनी। तर चला फलंदाज मैदानात यायचं आहे आपण। क्या ओवर गुजरा है जय काले का, सिर्फ 4 रन दिए हैं। पहली गेंद पर वाइड और 22 के चलते 2 रन बने थे, फिर सिंगल बनी, फिर डॉट, फिर विकेट, फिर डॉट, फिर सिंगल और आखिरी गेंद पर विकेट।
Batsman out. OUT. चलो तुरंत मैच को स्टार्ट करना है, फील्ड को जल्द से जल्द सजाना है नए बैट्समैन। चला फलंदाज बाद, चला घाई करायची आहे। आदरणीय कसरागावचे पोलीस पाटील अशोकजी कर्डक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी यथोचित स्वागत करतो, त्यांचा मान सन्मान जी बिल्कुल चैलेंज किया था, पर दूध का दूध पानी का पानी, योगेश टेनिस क्रिकेट की यह है कहानी। बैट्समैन को आउट दिया गया। अब 4 विकेटों के नुकसान पर 44 रन। 3 ओवर की समाप्ति हुई है। गेंदबाजी ट्रैक पर मिडल ओवर में संतोष। तर चला सुरुवात करायची आहे आपण। आदरणीय कसरागावचे पोलीस पाटील अशोकजी कर्डक साहेब यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो की संजूदादा आयरे आपण यायचं आहे, त्यांना मायेचे उबदार शाल व बुके देऊन पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे आपण। अशोकजी कर्डक साहेब आपण यायचं आहे, आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे। जय की ओर समाप्त हुई है। पहला वाइड था 22, वो गेंद को छोड़कर दूसरी गेंद पर सिंगल प्राप्त हुई, फिर डॉट, फिर विकेट, फिर डॉट, फिर सिंगल और फिर ये रन आउट, यानी 3 ओवर की समाप्ति हुई। रन बने हैं 44। 4 विकेटों के नुकसान पर मोरिया स्पोर्ट्स धामनी थोड़ी देर में द वॉइस ऑफ ढोंगरीपाड़ा, द वॉइस ऑफ खडी कसारा, तसेच आम्हाला ज्याने मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर या स्पर्धेच्या अंतर्गत ज्याने दिले ते दिवंगत आदित्य लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ आदरणीय संदीपजी पवार साहेब यांचं इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। मी विनंती करतो की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे। किरण कुराडे आपणास विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, मान सन्मान करायचा आहे।
23 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 44 झालेली आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटक संपलेले आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच ओके. चलो एक गेंद बची है जहां पर स्कोरर से गलती हो गई थी. पांच गेंदें हो चुकी है. रन यहां पर 43 रन 4 विकेटों के नुकसान पर. अंतिम गेंद शेष जय काले गेंदबाजी ट्रैक पर. चलो आखिरी गेंद के लिए जय गेंदबाजी ट्रैक पर. अंतिम गेंद स्ट्राइकर इन पर नए बैट्समैन मुकेश भोईर. अजय गौते रनआउट के रूप से आउट हुए. 43 रन बने हैं. 43 लॉस ऑफ 4 विकेट. तीसरा ओवर मिडल ओवर जय काले. अब तक जय की ओवर में 3 रन बने हैं. अंतिम गेंद शेष ओवर द विकेट से स्ट्राइकर इन पर बैट्समैन मुकेश भोईर. ओहो ऑन साइड में फुल टॉस बॉल थी नीचे. डीप में एक फील्डर. बढ़िया कैच. बैट्समैन आउट. त्रिचालीस 5 विकेटों के नुकसान पर पूरी तरह से बिखेर दिया है जय ने. 3 विकेट लिए और सिर्फ 3 रन दिए. एक निर्णायक ओवर किया है. अब गेंदबाजी में संतोष गेंदबाजी ट्रैक पर. ओवर नंबर 4 की शुरुआत. कल्पेश स्ट्राइकर इन पर है. नए बैट्समैन संतोष. कल्पेश स्ट्राइकर इन पर है. इनफॉर्म बैट्समैन है. काफी जिम्मेदारी अब कल्पेश के ऊपर. संतोष गेंदबाजी ट्रैक पर. पहली गेंद राउंड द विकेट से. चलो स्पीड अप करना है. पहली गेंद संतोष. ओहो क्या गेंद थी ये. गति में परिवर्तन किया था. पहली गेंद डॉट. काफी रोमांच बढ़ता हुआ. जय काले की इस ओवर के बाद रन पर रोक लगा दिया है. 43 रन. 2 ओवर की बात की जाए तो मैडर्टी पावर प्ले के 2 ओवर में बने थे 40 रन. और अब चौथा ओवर चल रहा है. पहली गेंद डिलीवर्ड की है. रन 43. इस बीच ऑन साइड में खेल दिया. ये गेंद ट्रैवल होती हुई मिड विकेट में. 1 बाउंस 4 रन.
4 रन की मदद से रनों की संख्या 47 रन, 47 ऑन द बोर्ड। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन मुकेश भोईर, सॉरी कल्पेश पागी। ये करना मुकेश आउट झाला, कल्पेश संतोष गेंदबाजी ट्रैक पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओहो बहुत बढ़िया गेंद, वापसी की है, टप्पा गिरने के बाद कहीं ना कहीं नीचे रही है गेंद, डॉट। पहली गेंद डॉट थी, फिर 4 कल्पेश के बैट से और ये गेंद डॉट। 3 गेंदें हो चुकी है। स्कोरबोर्ड 47 रन, 5 विकेटों के नुकसान पर मोरिया स्पोर्ट्स सामने। अंतिम 3 गेंदें संतोष की इस ओवर की और एक स्पेल, एक ओवर बचा है जय काले का। कल्पेश ऑन साइड में खेल दिया, गैप में गेंद है, 2 फील्डर और 2 फील्डर के बीच से ये गेंद काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगी इस गेंद पर, 4 रन। रन की मदद से स्कोरबोर्ड आगे की ओर बढ़ता हुआ 51 रन, 51। कल्पेश स्ट्राइकर इन पर है, 4 गेंदें हो चुकी है, 8 रन बने हैं, 2 बाउंड्रीज आई है अब तक इस ओवर में। इस बीच ऑन साइड में खींच कर मारा है, डीप में विजय जगताप। दूसरे रन का प्रयास था, स्ट्राइक को छोड़ा था और यहां से 2 रन कंप्लीट होते हुए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच। 5 गेंदें हो चुकी है, आखिरी गेंद इस ओवर की। अब तक 10 रन बने हैं, 5 गेंदों पर संतोष गेंदबाजी ट्रैक पर है। कल्पेश पागी 5 गेंदों में 10 रन बनाते हुए बैटिंग स्ट्राइकर एंड पर। आखिरी गेंद, शॉर्ट गेंद थी, ऑन साइड में खेल दिया, डीप में मिसफील्ड और मिसफील्ड के चलते काउ कॉर्नर में इस गेंद पर मिले हैं 4 रन। 4 ओवर की समाप्ति हुई, रनों की संख्या 57, 57, लॉस ऑफ 5 विकेट टीम मोरिया स्पोर्ट्स धामनी। रमेशजी सांडे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे। जर चौकार मारला तर 101 रुपये, षटकार मारला तर 101 रुपये असं पारितोषिक आलेलं आहे आमच्याकडे। दोन्ही फलंदाजांना नामी अशी संधी। यास अगदी आपण पाहत आहोत पुन्हा सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। पाहत आहात ऐकत आहात कसारा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहत आहोत कसारा प्रीमियर लीग 2025 चा रणसंग्राम बहादर पर्व पाहायला भेटतात। आपण पाहत आहोत दिवस क्रमांक 10 आहे, परंतु या स्पर्धेचा अंतिम दिवस। या अंतिम दिवसामध्ये तमाम लायका क्रिकेट रसिकांचं पुन्हा सहर्ष स्वागत। जय गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतोय, ज्याच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत आणि त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात। पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं वैयक्तिक त्याने जे षटक हाताळलं होतं त्याच्यामध्ये चांगली कामगिरी होती, परंतु यावेळेस आता संतोष नडगे स्ट्रायकर एंडला। समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आपण पाहत आहोत, गलीमध्ये चेंडू थर्ड मॅनला झाला, फिल्डर अगदी धावतायत, एक सिंगल तर कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा यावेळेस देखील सहजरित्या कंप्लीट होत आहेत। जय श्रीराम खर्डी संघ आणि विपक्षामध्ये आपल्याला पाहायला भेटते मोरिया स्पोर्ट्स धामनी। या 2 संघादरम्यानची महत्वाची लढाई सेकंड सेमीफायनल आहे। अगदी आपण पाहायला गेलं तर धर्मवीर कसारा संघानं मेगा फायनलचं तिकीट मिळवलंय, त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ येतोय
हे मेगा फायनलचं तिकीट पाहूयात कोणत्या संघाला मिळेल. जय यावेळेस आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये सगळ्या चर्चेमध्ये राहिलेला गोलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्यापैकी आपण पाहत आहोत की एक यंगस्टर भरपूर चांगली कामगिरी करतोय या कसारा प्रीमियर लीग मध्ये. वेगामध्ये चेंडू होता, प्रत्युत्तर देता आलेलं नाही. तर काय लाजबाब चेंडू हाताळलाय, प्रत्युत्तरच नव्हतं. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जे नॉकआउटचे फॉर्मॅट होतं. नॉकआउटच्या फॉर्मॅट मधील जो फायनलचा मॅच बाकी आहे तो मात्र मेगा फिनाले खेळवला जाईल. नॉकआउट फॉर्मॅट मधील जे आदिवासी गट होता त्या आदिवासी गट मधनं आपण पाहत आहोत मेगा फायनल होईल. भरभस संघाच्या विपक्षामध्ये एकता कसारा संघ या दोन संघादरम्यानची लढाई असेल. टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. धावा झाल्या टोटल 59, 59 धावा झाल्यात आणि 5 विकेट गेलेत. तेस्तरार बाउन्सर करण्याचा प्रयत्न. यस, यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच कळवत आहेत आणि त्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमने आता रेफर घेतलेला आहे. अगदी चॅलेंज केलंय पंचांच्या इशाऱ्याला. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल. बॉलची पाहणी होते, डिसिजन पेंडिंग वरती आहे. थर्ड अंपायर आपण पाहतात अगदी टेक्निकल रूम मध्ये या बॉलची पाहणी करतायत. यावेळेस बाउन्स देखील विचारात घेतला जाईल. सगळ्या काही गोष्टी विचारात घेतल्या जातील. भरपूर चांगलं कार्य करतायत योगेश टेनिस क्रिकेट.in ची पूर्णपणे टीम. कान्हा सर सध्या तरी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. पाहूयात डिसिजन थर्ड अंपायर कशा पद्धतीने देतील. यस, इट इज व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉल आहे असं पंच सांगतायत थर्ड अंपायर आणि त्याचमुळे हा व्हाईट चेंडू आता घोषित केला गेलाय. एक रिव्ह्यू लॉस केलेला आहे, लक्षात घ्या. जय श्रीराम खर्डी संघानं धावा झालेला टोटल आपण पाहायला घेतील 60 धावा. 60 धावा धावफलकावरती 5 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत आणि स्ट्रायकर इनला संतोष नडगे. शेवटचं षटक आपण पाहत आहोत. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. यावेळेस समोर फटका आहे. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतो. फिल्डर आहेत. ओहो, अमोल कुंदेला देखील बॉल बीट करून चाललाय. यावेळेस चेंडू झाला बॉडी लाईनच्या बाहेर. झाला जल्लोष डगआउट मध्ये. आला हा नशिबाचा चौकार. वापर अगदी आपण पाहायला गेलं तर वेगाचं उत्तर वेगामध्ये दिलं होतं फलंदाजांनी. खराब फिल्डिंग झाली आणि त्याचाच फायदा आता झालाय मोर्या स्पोर्ट्स धामणी संघाला. धावा झाला टोटल 64. उर्वरित अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. समोर पुन्हा एकदा संतोष नडगे सज्ज झालाय. गोलंदाजी करतोय जय काळे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन कमी जुळालंय. डाऊन द बॉल फिल्डर अमोल कुंदेनं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला आणि बॅट्समॅन झाला आउट. संतोष नडगे बॅक टू द डग आउट. मॅच पाहण्यापेक्षा ती आपण पाहत आहोत प्रेक्षक राजांची जी प्रोत्साहन करतायत त्याला जास्तीची मजा येते. नक्कीच आपण पाहत आहोत हा झेल पहा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कंप्लीट झाला. राकेश भोईर आता आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटिंग करण्यासाठी आला इनॅट नंबर 8 वरती. अगदी आपण पाहतात डगआउट मधनं भरपूर तिकडनं भरपूर पाहतात काही घडलं. चौकार आला तरी देखील आपण पाहतात की धामणी संघाचे समर्थक जास्तच आपण पाहतात जल्लोष करतायत. एखादे विकेट एखादा डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहत आहोत जय श्रीराम खर्डी संघाचे देखील समर्थक तिकडे मात्र चांगलंच इथून जल्लोष करतायत आणि या मॅचची ठसन भरपूर चांगली आता रंगलेली आहे. धावा झाला 64. टार्गेट पाहूयात किती सेट केलं जाईल. एखादा विकेट जर झाला तर 70 धावा होऊ शकतात परंतु त्याच्यासाठी मारावा लागेल कारण कडवा आव्हान आहे जयचं. आतापर्यंत त्याने 10 धावा खर्च केला त्यांनी 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 64 वरती धावफलक पाहत आहोत आणि 6 विकेट गेले. तर उर्वरित 2 बॉल शिल्लक राहिले. त्यांनी पाहूयात आता 2 बॉल वरती किती धावा काढल्या जातील. अगदी पाहत आहोत
यावेळेस देखील पुन्हा एकदा जय काळे राईट मोबद विकेटने अटॅक करतोय. यावेळेस बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता, ड्राईव्ह केलाय सन्मानजनक आपण पाहतो. फटका खेळला, एक सिंगल कंप्लीट झाली. दुसराचा प्रयत्न होतोय, फेकी स्ट्रायकर एंडला झाली. आता कल्पेश पागीला स्ट्राईक हवी आहे. नॉन स्ट्राईक एंड कडे फेकी होईल, बलिदान दिलं जाईल. राकेश भोईर बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली, फलंदाज बाद. स्ट्राईक घेण्यासाठी अगदी बलिदान दिले गेले. 2 धावा मिळतील प्लस विकेट. धावा झाला टोटल 66. एक फायटिंग टार्गेट कडे जरूर वाटचाल झालेली आहे. एक मोठी फाईट आपण सध्या तरी पाहत आहोत. सेकंड सेमीफायनलचा मॅच. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे तुडुंब गर्दी करतायत. चौ बाजूला नजर टाकायला गेलं तर प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी पाहायला भेटते. अतंग जणू काही समुदाय इथून ओसांडून वाहतोय, या पद्धतीची ही गर्दी आपल्याला पाहायला भेटते. आणि हीच गर्दी आहे म्हणूनच क्रिकेटची दर्दी प्रेक्षक राजे मात्र इथून मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे या कसारा प्रीमियर लीग मध्ये. मोठ्या संख्येने आमचे पाहुणेवर देखील उपस्थित झालेले आहेत. आज शेवटचा अंतिम दिवस आहे, त्याचमुळे सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेला देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे पाहुणेवर देखील आलेले आहेत. अगदी पायावरती चेंडू होता, बॉल चाललाय तिकडे बाउंड्री लाईन लगत. खराब फिल्डिंग झाली, बॉल आता मात्र दंदन करत चाललाय. झापूक झुपूक करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, गोलीगत चौकार. फायनलचा मॅच खेळवत आहोत नॉकआउट फॉर्मॅटचा. तिथे जोडले जातील 2 संघाचे कॅप्टन. एका बाजूला संघ असेल बरवज आणि दुसऱ्या बाजूला एकता कसारा. संदीपजी पवार साहेब, आपला शुभ हस्ते होतो टॉस, त्यामुळे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य राहिले. सहकार्य म्हटलं तर आपण ज्या टॉस बॉक्स मध्ये मित्रांनो सायकल पाहतात, ती सायकल मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झालेली आहे मालिकावीरसाठी. त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. टॉस बॉक्सच्या अगदी थोडस जे प्रेक्षक राजे उपस्थित आहेत तिथे थोडस आपण बाजूला बा. संदीपजी पवार साहेब आपण पाहत आहोत तिथे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन होताना पाहायला भेटतायत. यस, फक्त 1 मिनिट थांबा. नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत आणि तिथे जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक मंगेशजी उबाळे सर. यस, मंगेशजी उबाळे सर अगदी आपण पाहत आहोत यावेळेस टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. यस, ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद हर्षद. नाणेफेकीचा कौल विजयी झालेला आहे बरवज संघ. काय निर्णय असेल बरवज? आपण शतरक्षण या फायनलचं जर का आपण बघायला गेला तर गेले कित्येक मॅचचा अनुभव आहे. काय वाटतं या मैदानाबद्दल आपण पहिले ते सांगायचं आहे. या मैदानावरती आम्ही 3-4 वर्ष खेळायला आलो. यामध्ये 2025 मध्ये पहिल्यांदाच आम्ही आज ग्रँड फिनाले मध्ये एंट्री केली, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतोय. बस. ओके, काय निर्णय तर घेतलेला आहे शतरक्षकाचा आपण, परंतु आपण किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल एकता या संघाला? आम्ही 4 ओव्हर मध्ये कमीत कमी आम्ही 40-45 किंवा 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू.
या धावा रोखण्यासाठी आपल्या गोलंदाजाचे नाव कळवायचे. आपण कोणते गोलंदाज आहे का ते आपण एकताचे फलंदाज जे हेवी ठरलेले आहेत ते आपले बबलू असतील, प्रवीण असतील, संदीप असतील, एकनाथ डगळे असतील, प्रेम असतील, रोशन असतील, अशा भरगतचा भरणा आहे त्यांच्या फलंदाजाचा. हे फलंदाज रोखण्यासाठी आपले गोलंदाज कोण असतील? आमच्याकडे किरण आहे, आशिष आहे, बाळू आहे, लिंगा आहे, हे 4 गोलंदाज आमच्याकडे आहेत. ते कमी रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद तुमच्यासाठी. ऑल द बेस्ट फायनल मॅच साठी. त्यानंतर आपण एकता संघाकडे वळूया. ते आपण जो फायनलचा जो टॉसचा हॅलो पराजित जर का टॉस विन झाला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच आम्ही देखील फिल्डिंगच घेणार होतो, पण आता फलंदाजी स्वीकारली तर आम्ही नक्कीच 60 ते 70 धावांचा टार्गेट त्यांच्यासमोर ठेवू आणि आमचा टार्गेट 60 ते 70 पर्यंत नेण्यासाठी आमचे बबलू असतील, प्रवीण असतील, संदीप आहेत, रोशन आहे, किशोर आहे, हे सर्व फलंदाज आमचे नक्कीच तिथपर्यंत पोहोचतील अशी मला आशा आहे. नक्कीच आपला फलंदाजीचा भरणा आम्ही पाहत आलो. बबलूने 2 वेळेस इथे 50 धावा कंप्लीट केल्यात. या व्यतिरिक्त येतं सर्वांना आपल्याला माहितच आहे, परंतु आपण ज्या मैदानावरती खेळतो हे मैदान पहिल्यांदाच या 2025 मध्ये चौफेर मैदान झाले. मैदानाबद्दल आपण काय, कारण हे मैदान घडवण्यामागे आपण देखील इथे कार्यरत. संतोष देवरेच्या बॅटमधनं पहिला चेंडूवरती पहिलाच घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार. संतोष देवरेच्या बॅटमधनं पहिला चेंडूवरती पहिलाच घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार. पहिला चेंडूवरती आलाय. पहिला वार चौकार. साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. रमेशजी सांडे साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 100 रुपये. निलेश पागी यावेळेस देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी पाहत आहोत आपण गरंगळत साधताना पाहायला भेटतोय. यावेळेस पहा फंबल उडाली, तारांबळ उडाली फिल्डरशी चेंडू अडवण्यासाठी आणि पाहता पाहता आता 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरुवात चांगली आहे, स्टार्ट चांगला मिळालाय कारण पाठलाग चालवला गेला. धावा झाल्या टोटल 70 आणि करायच्या 71. 71चा पाठलाग आम्ही पाहिलंय जेव्हा सुपर 8 चे मॅचेस होते त्यावेळेस आपण पाहिलं असेल. जो धर्मवीर कसारा संघाच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला भेटला होता डीके स्पोर्ट्स गोलबन, त्या संघाच्या विपक्षामध्ये मात्र या धावा चेस झालेल्या होत्या. पाहूयात यावेळेस काय होईल. होता फुल टॉस, तोहफा था, तोहफा दोनों हाथ से कबूल किया, इस गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर. आता हुआ ये चौका. यथोचित मान सन्मान केला जाईल. पायाची उबदार शाल देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. मी केसीचे सभासद आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. तसेच सेना भंडारी साहेब आपण देखील मान सन्मान हा स्वीकारायचा आहे आमचा. तर नक्कीच आपण पाहत आहोत व्यासपीठावरती हा सन्मान यावेळेस मात्र केला जातोय. अगदी साहेब उपस्थित झालेत. अगदी उपस्थिती आम्हाला भरपूर प्रार्थनीय होती आणि साहेबांचा हा यथोचित मान सन्मान या आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कसारा प्रीमियर लीग मध्ये साहेब आपण आलात, खऱ्या अर्थाने आमच्या मुख्य व्यासपीठाची आणि आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपलं मनपासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. यस व्हाईट बॉल. पंच सांगतात व्हाईट बॉल आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत की शॉट फाईन लीगला जो फिल्डर होता किरण त्यानं हा चेंडू मात्र चांगला स्टॉप केलाय. हे महत्वाचं होतं. धावा रोखला गेला तिथे, परंतु 100ची मिळू शकते. या 100च्या धावाने धावफलक पोहोचलाय. टोटल धावफलक 11. पाठलाग चालवला गेलाय 71 धावसंख्येचा. ही जोडी महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचा खेळाडू आपण संतोष देवरीला पाहत आहोत. प्रत्येक मॅच मध्ये स्टार्ट चांगला मिळवून देतोय हा खेळाडू. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका अगदी चांगला होता, परंतु फिल्डिंग देखील चांगली झाली. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेला. यावेळेस मात्र हा चेंडू राहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. दबाव प्रेशर थोडासा क्रिएट करण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हर मध्ये निलेश पागी करतोय. सुरुवात निलेश पागीने देखील पहिल्या इनिंग मध्ये चांगली केलेली होती. आता सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली करतोय. यावेळेस समोर रेषेमध्ये फटका चांगला आहे. फिल्डर अगदी मात्र राहिलाय तिथे बरोबर. हातामध्ये चेंडू मात्र उजवीमध्ये पकडलाय आणि हा झेल. आता आउट झाला बॅट्समन संतोष देवरे. बॅक टू द डगआउट.
नक्कीच कॅश प्राइज आलेला आहे मित्रांनो. लगातारचे जर 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 1100 रुपयाचे कॅश प्राइज. तसेच जर लगातारचे 3 चौकार आले तर रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. सन्माननीय जगदीशजी डोळस साहेब यांच्याकडनं हे कॅश प्राइज लावले गेलेले आहे. प्रत्येक मॅच मध्ये आम्ही ऐकत आहोत हे कॅश प्राइज. 3 विकेट साठी देखील रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आज साहेब आपण आलात आणि खऱ्या अर्थानं आमच्या स्पर्धेची तर शोभा वाढवली आहे. प्रत्येक खेळाडूला आपण प्रोत्साहित करतायत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. बॉडी लाईन वरती बॉल होता. हलक्या त्यानं बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न झाला. मनगटाच्या साहाय्याने बॉलला वळवलं होतं परंतु बॉल अगदी पायावरती स्पर्श झाला आणि पंच सांगतात लेग बाईस. ओव्हरची समाप्ती होते. पहिला ओव्हरचा खेळ झाला. 1 विकेट मिळाले आणि 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज निलेश पागीनं. 24 चेंडू 59 धावसंख्येची गरज आहे इथून. 24 बॉल 59 धावा. पुढचा सामना जो आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत मेगा फिनाले. परंतु तो नॉकआउटच्या मॅचेस मधील जे फॉर्मॅट होतं त्याची मेगा फिनाले असेल आणि त्याच्यानंतर आपल्या कसारा प्रीमियर लीग या फॉर्मॅटची देखील मेगा फिनालेची मॅच आपल्याला त्या मॅच नंतर पाहायला भेटणार आहे. म्हणजे आपल्याला या मॅच नंतर दोन्ही फायनल पाहायला भेटतील. त्यामुळे क्रिकेट रसिकांनो कुठेही जाऊ नका. पाहत राहा, एकत्र राहा. कसारा क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत भरवली गेलेली कसारा प्रीमियर लीग 2025 8वा पर्व. आजचा 10वा दिवस आणि अंतिम दिवस आहे. कल्पेश पागी या गोलंदाजाकडे वळूयात. सेकंड ओव्हर मध्ये या गोलंदाजाचा वापर होतोय. बॅटिंग चांगली झालेली आहे कल्पेश पागीची परंतु यावेळेस पाहूयात गोलंदाजी कशी होईल. समोर आहे विजय जगताप, मोठा मॅचचा हिरो. आपण सातत्याने या खेळाडूला पाहत असतो. या महत्वाच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. श्रीराम यावेळेस नॉन स्ट्राईक कडे आहे आणि फलंदाज एक आउट झाला तो संतोष देवरे आउट झाला होता. प्लॅनिंग अगदी ट्रॅप मध्ये मात्र इथून फलंदाज फसला आणि त्या ट्रॅप मध्ये त्या जाळ्यामध्ये झडकला तो फलंदाज. झेल चांगलाच पकडला गेला होता तिथे आणि इथून आता या ओव्हरचा खेळ विचारात घेतला जाईल. सेकंड ओव्हरला होते सुरुवात. पहिला चेंडू साईडला खेचून मारायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. अगदी एक चेंडू जरी डॉट फेकला तरी देखील टाळ्यांचा गजर होतोय. डगआउट कडनं जास्तच आवाज येतोय आणि हेच पहा सेलिब्रेशन. हे आहेत आमचे कट्टर समर्थक असं सांगतायत. काय लाजवाब कामगिरी होते दोन्ही संघाकडनं. एक मोठी फाईट आपण पाहत आहोत या सेमीफायनल सेकंड मध्ये. दुसरा सेमीफायनल आहे. पहिला सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं धर्मवीर कसारा संघानं मेगा फायनलचं तिकीट मिळवलंय. आता दुसरा संघ पाहूयात कोणता येईल. अगदी बॅकलिपला खाली ठेवलं होतं. लंग द कार्पेट फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग राकेश भोईर पाहायला भेटतोय. चांगली फिल्डिंग त्याच्याकडनं झाली. एक सिंगल मिळते. दोन्ही फलंदाजाचे एंड चेंज होत आहे. स्ट्रायकर एंडला आता श्रीराम या टीमचा आपण पाहत आहोत महत्वाचा खेळाडू. जय श्रीराम खर्डी संघाकडनं श्रीराम यावेळेस फलंदाजी करेल. धावा झाला टोटल 13. उर्वरित समीकरण जर पाहायला गेलं तर 22 बॉल मध्ये हवा आहेत 58 धावा. गती वाढवावी लागेल कारण इथून जर रिक्वायर्ड रन वाढत गेला तर तुमच्यावरती दबाव येऊ शकतोय. वेगामध्ये चेंडू यावेळेस देखील आपण पाहत आहोत अगदी फुल लेनचा बॉल. यॉर्क लेंथ टाकला गेलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. इथून आलेली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता टोटल 14. 21 बॉल मध्ये हवा आहेत आता 57 धावा. यावेळेस समोर फटका आहे. फिल्डर आहेत तिथे. झेल बाद होतील. विजय जगतापला देखील परतावा लागेल. लॉंगेरला झेल पकडला अजय गवतेनं आणि फलंदाज विजय जगताप बाद. काम
पुन्हा एकदा आडवा बॅटनं लॉक केलंय अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा तोच फिल्डर. या फिल्डरला भरपूर बिझी ठेवलंय या मॅच मध्ये. सातत्यानं फटके तिकडेच येतात. निलेश मात्र कोणतीही चुकी करत नाहीत. आता पंच सांगतायत ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाला टोटल आजच्या सरासरीनं फक्त 16 धावा. आता 18 बॉल मध्ये करायच्या आहेत. अजून देखील 55 धावा. 18 चेंडू 55. नक्कीच आपण पाहत आहोत आतापर्यंत खेळ झालेला आहे 2 ओव्हरचा. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाला टोटल 16. पार्ट जड दिसते सध्या तरी आपल्याला पाहायला गेलं तर मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाचं. कारण त्याचं राहिलंय 2 विकेट त्यांना 2 ओव्हर मध्ये मिळवल्यात आणि त्याच्यामध्ये फक्त 16 धावा खर्च झाल्यात. आता काय 18 बॉल मध्ये करायच्यात. अजून देखील 55 धावा. गती आता वाढवावी लागेल. एक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल. सातत्यानं तुम्हाला टॉप गेअर वरती गाडी चालवावी लागणार आहे. म्हणजेच काय चौकार षटकाराची नितांत गरज आहे या मॅच मध्ये जय श्रीराम खर्डी संघासाठी. कारण मोठे टार्गेट आहे. 71चा पाठलाग करतायत जय श्रीराम खर्डी संघ. परंतु मोरिया स्पोर्ट्स धामणी संघ चांगली गोलंदाजी करतायत. वेगामध्ये चेंडू होता. ऑन साइडला बोलावला. फिल्डर पुन्हा बिझी होता. यावेळेस झेल पकडलाय. झाले सेलिब्रेशन चालू. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळते. श्रीराम बेनके बॅक टू द डग आउट. लाजवाब कामगिरी होते. आपल्याला हा खेळाडू पाहायला भेटतोय. झालेल्या तुर्तास धर्मवीर चषकाचा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड त्याला मिळालेला होता. अगदी तोच गोलंदाज यावेळेस आपण पाहत आहोत या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. आला अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती आला आणि आपण पाहत आहोत दखल घेण्यास भाग पाडले यावेळेस गोलंदाजानं. शटअप लेन तो हो शटअप लेनचा बॉल शटअप पूल बॉल झालाय गुल. अगदी आपण पाहत आहोत यावेळेस आसमानी टोला उडण खटोला चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. समाधान ठोकलाय. समाधानकारक षटकार. टायमिंग आहे. अगदी फटका काही वेळ हवेमध्ये परंतु फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर मधनं येत आहेत सूरज चौधरी. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. बॉल फेकी होते. मिळू शकते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात. आता टोटल 23 धावा. उर्वरित 15 चेंडू मध्ये हवा आहे. अजून देखील 48 धावसंख्येची गरज. एखादा मोठा फटका अजून देखील या ओव्हर मध्ये या 3 चेंडू मध्ये आला तर कदाचित पुन्हा एकदा शिरकाव करेल जय श्रीराम खर्डी संघ. मिस टायमिंग विकेट यावेळेस मिळू शकेल का. परंतु पहा चेंडू पाहता पाहता बॉडी लाईनच्या लगत चाललाय. फिल्डर अगदी मात्र पाहत राहिलेत. बॉल चाललाय एक टप्पा घेऊन बॉडी लाईनच्या बाहेर. यावेळेस अमोल कुंदेच्या बॅटमधून आलाय चौकार. धावा झाल्या टोटल 27. 14 चेंडू मध्ये अजून देखील हवा आहे 44 धावा. याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो. एखादा मोठा फटका आला तर शिरकाव करेल टीम. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस हार्ड लेंथ वरती टाकल्यानंतर हा चेंडू बाउन्स झालाय. अगदी चांगली उसळी मिळाली या चेंडूला आणि इथून मात्र प्रत्युत्तर देता आलेलं नाही फलंदाजाला. हा डॉट बॉल पाहायला भेटला. गती थोडीशी कमी केली आणि 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सची ग्वाही इथे पंचांनी मात्र गोलंदाजाला दिलेली आहे. 27 वरती धाव फलक. 13 बॉल मध्ये हवा आहे. अजून देखील 44 धावा. 13 चेंडू 44चं समीकरण या मॅचचं. समोर चेंडू होता. मिस टायमिंग आहे. जास्तच लवकर बॅटचा फेस क्लोज केला आणि आता पहा यावेळेस जजमेंट चुकलाय.
4 फिल्डर धावले होते. अजय गवते देखील होता, संतोष नडगे देखील होता आणि निलेश पागी देखील होता, परंतु झेल पकडता आलेला नाहीत. अमोलच्या खात्यामध्ये या 2 धावा मिळत आहेत. धाव फलक आता पोहोचलंय. 3 ओव्हर मध्ये धावा झाला टोटल 29 करायच्या आहेत. अजून देखील 12 बॉल 42 धावा. 12 चेंडू मध्ये अजून देखील 42 धाव संख्येची गरज आहे. आणि नक्कीच हे पहा, आज दर्दी प्रेक्षक राजे आहेत आणि अगदी आपण पाहत आहोत या स्क्रीन वरती दर्दी प्रेक्षक राजांना आता मात्र दाखवलं जात आहे. योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून हे पहा, जिथे जागा मिळेल तिथे मात्र उभे राहून अगदी मॅच एन्जॉयमेंट घेत आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं की बाउंड्री लाईनच्या लगतच सगळे प्रेक्षक राजे आहेत. त्याचं कारण एकदम व्यवस्थित ही मॅच पाहायला भेटावी, त्याच्यासाठी ही गर्दी मात्र यावेळेस बाउंड्री लाईनच्या लगत केली गेलेली आहे. सगळ्याच प्रेक्षक राजांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. हे पहा, अगदी तिकडे गाड्यांचा देखील ताफे पाहायला भेटतायत आणि ही प्रेक्षक राजांची गर्दी आहे, म्हणूनच या मॅचला मजा आहे. आज प्रेक्षक राजांची गर्दी पाहायला भेटते, म्हणूनच नक्कीच हर्षद, आपण प्रेक्षक राजांचा एक विचार केला तर यानंतर ज्या 2 फायनलचे सामने होतील त्या प्रेक्षक राजांसाठी सुद्धा नामी संधी असेल. बाहेर जर का जेल घेतल्यास 200 रुपयाचं पारितोषिक सागर बॉबी सोनवणे तसेच जगदीश डोळस यांच्याकडनं दिलं जाईल. दोघांकडनंही 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे, परंतु ते मेगा फायनलच्या मॅचेस साठी असेल हे लक्षात घ्या. आणि हे आमचं व्यासपीठ, या व्यासपीठावरती देखील आमच्या व्यासपीठावरती मुख्य अतिथी देखील आहेत. समोर चेंडू होता, यावेळेस देखील लॉफ्टेड फटका आहे. फिल्डर आहेत अजय गवतेकडे हा चेंडू चांगला मात्र कॅरी केलाय. बॉल फेकी होते आणि इथे मिळू शकते. समाधानला सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. धावा झालोय टोटल आता 30. उर्वरित काय 11 बॉल मध्ये करायचे, अजून देखील 41 धावा. 11 बॉल आणि 41 धाव संख्येची इथून देखील गरज आहे. हा चेंडू चांगला आहे, अगदी लेंथ वरती पडल्यानंतर सबमरीन चेंडू राहिलाय. फलंदाजासाठी अगदी आपण पाहत आहोत हा हार्ड चेंडू होता, मोठ्या फटक्यापासून अगदी वंचित ठेवलेला आहे. कल्पेश पागी मात्र चांगली कामगिरी करतोय. ज्यांना आपण पाहायला लागलं तर 1 षटक देखील हाताळलं होतं, तिथे फक्त त्यानं 4 धावा खर्च केलेल्या होत्या आणि त्याचमुळे त्याला पुन्हा एकदा प्रमोट केलंय. या 4थ्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात फक्त 30. 10 बॉल 41 ची गरज. हा देखील चांगला चेंडू, यावेळेस देखील मात्र इथून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. काय लाजबाब गोलंदाजी झालेली आहे. गेल्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्या टप्पावरती चेंडू टाकलाय आणि रिझल्ट देखील तोच मिळतोय. अमोल आता हा खेळाडू देखील या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय. कमीचे चेंडू आता राहिलेत, 9 बॉल फक्त राहिले, त्यांनी करायच्या 41 धाव संख्येची गरज. गती कमी होती, लाईन मागे खेचली होती आणि हा देखील चांगला चेंडू आहे, पण ते सांगतायत. अजून एक डॉट बॉल, लगातारचा 3रा डॉट बॉल फेकला गेलाय कल्पेश पागीकडनं. पहा काय लाजबाब कामगिरी या मॅच मध्ये करतायत. प्रथमतः बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजी देखील चांगली होते. टोटल धावफलक फक्त 30 धावा. 8 बॉल मध्ये करायच्या 41 धाव संख्येची गरज. 7 षटकार मारावे लागतील. मिस टायमिंग, फटका फसला. फिल्डर आहेत संतोष नडगे जज करत होता. जजमेंट चांगलं होतं, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकलेले नाही त्यांनी. मिळू शकतं धाव काढण्याचा प्रयत्न झालेला नाही आणि त्याचमुळे हा डॉट बॉल. आता काय 7 बॉल मध्ये करायचे 41 धावा. सगळे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. मॅच आता फसत चाललाय कारण गोलंदाजी भरपूर चांगली झालेली आहे मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाची. विजयाचा सुगंध अगदी दरवळायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाकडनं. 7 बॉल 41. फुल टॉस, यावेळेस आपण पाहत आहोत पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह फटका पाहायला भेटलाय. मिळू शकते फक्त सिंगल. आता 6 बॉल 40 धावा. मैच कोई भी जीते कोई भी हारे, कोई भी अंदर नहीं जाएगा. लक्षात ठेवा, कोणीही जिंका कोणीही हारा, मैदानाच्या आतमध्ये कुणीही जायचं नाही. लक्षात घ्या. लगेचच आपल्याला नॉकआउटचे जे मॅचेस होते, नॉकआउटचा फॉर्मॅट होता, त्याचे आपण मेगा फायनल खेळवणार आहोत. अगदी आपण पाहायला गेलं तर आज मेगा फिनाले. आभार आम्ही मानत आहोत दिवंगत आदित्य लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ संदीपजी पवार साहेब यांच्याकडनं आम्हाला मालिकावीर साठी सायकल मिळालेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. अगदी व्यासपीठावरती उपस्थित असलेले संदीपजी पवार साहेब, आपलं पुन्हा एकदा मनापासून आपलं हार्दिक हार्दिक आभार. त्याच पद्धतीने आमचे सन्माननीय नितेशजी भोईर साहेब तथा भाऊजी फरडे साहेब लाहेगावचे, त्यांचं देखील दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्यांच्याकडनं देखील आम्हाला सायकल लाभलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. अजून देखील चांगली गोलंदाजी होते
मुकेश भोईराला पहिलाच तिकट मारा पहिल्या चेंडूवरती त्यानं दाखवलाय. आता मॅच फसली आहे. आता 5 बॉल मध्ये करायच्या आहेत अजून देखील 40 धावा. हा चेंडू फुल लेन्सचा होता. पुन्हा एकदा संघर्ष करतोय अमोल या मॅच मध्ये. आता जान अगदी या मॅचची आपण पाहत आहोत हवाच पूर्णपणे काढून टाकलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीत, कारण गोलंदाजी काय लाजवाब राहिलेली आहे. मुकेश भोईर आपण पाहत आहोत गोलंदाजी ट्रॅक वरती तितकासा दबाव गोलंदाजावरती नाहीत, कारण भरपूर धावा आहेत डिफेन्स करण्यासाठी. 4 बॉल 40 धावा होता. अजून एक डॉट बॉल. यावेळेस देखील वेगामध्ये चेंडू टाकला गेलाय. आता मॅच पूर्ण फसलाय. यावेळेस आपण पाहत आहोत आता 3 बॉल मध्ये हवा 40 धावा. यानंतर आपण नॉकआउटची मेगा फिनाले पाहणार आहोत मित्रांनो. एका बाजूला एकटा कसारा संघ असेल आणि त्यांना फाईट देण्यासाठी भरवस संघ सज्ज होणार आहे. टॉस जिंकून भरवस संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करायच्या एकटा कसारा संघाला. ऑन ड्राईव्हचा फटका समाधान. यावेळेस स्ट्रायकर एंडला जातोय. कदाचित मोठा फटका पाहायला मिळू शकतोय का पाहूयात. अपेक्षित असतील डगआउट मधनं समाधान. पाहूयात यावेळेस एखादा बिग हिट सजवेल आणि प्रेक्षक राजांच्या मनामध्ये घर करेल का पाहूयात. 2 चेंडू 39. ओहो हा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत बॉडी लाईन पासून थोडासा दूर होता आणि पूर्णपणे फलंदाजांचा धूर काढलाय गोलंदाजानं. काय लाजवाब कामगिरी झालेली आहे या मॅच मध्ये. प्रत्येक गोलंदाजानं मात्र जबाबदारीने गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर तिकट मारा झाला होता निलेश पागीचा. त्यानंतर कल्पेश पागीने चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये केली. संतोष नडगेचा देखील भेदक मारा पाहायला भेटला आणि आता सामना जिंकलाय. यस अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम मोरिया स्पोर्ट्स धामणी. धन्यवाद हर्षद. नक्कीच भरवस संघ